उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी टंचाईचं संकट आतापासूनच निर्माण झालेलं आहे. कारण जायकवाडी धरणाचा पाणी पुरवठा हा सर्वसामान्य जनतेला मराठवाड्याची तहान भागवण्याचं काम करतो आणि जनतेला मोठा दिलासा देतो. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची परिस्थिती जर पाहिली तर काही दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये 200 ते 300 टँकर लावावे लागतात का, असा सुद्धा एक प्रश्न उपस्थित केला जातोय. मी आलेलो आहे छत्रपती संभाजीनगरातील एक महत्त्वाच्या ठिकाणी. या ठिकाणावरून छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा केला जातो. मग छोटे मोठे उद्योग असतील किंवा काही रहिवासी वस्ती असतील, नागरिकांना पिण्याचं पाणी जे आहे त्या ठिकाणी पोहोचवलं जातं. आणि महत्त्वाचं म्हणजे या पाण्याचा उपयोग जो आहे तो जीवनमान कुठेतरी सुरळीत व्हावं आणि दररोजच्या गरजा भागाव्यात यासाठी या पाण्याचा उपयोग केला जातो. मात्र या ठिकाणी सुद्धा एक बिघाड झालेला आहे. त्यामुळं पाणी संकट जे आहे ते निर्माण झालेलं आहे. ही वाहनं जी आहेत ते गेल्या बऱ्याच वेळांपासून उभं राहिलेली आहेत. ही टँकर उभे राहिलेले आहेत. मात्र या ठिकाणी पाणी नसल्या कारणानं ही टँकर अद्यापही भरलेले नाही. आपण जर माझ्या मागं पाहिलं तर या ठिकाणी टँकर चालक देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. हे सुद्धा हे टँकर घेऊन कुठंतरी पाणी नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. आणि ही टँकर जी रांग जी तुम्ही पाहत असाल ती संपूर्ण गाड्या या ठिकाणी उभ्या आहेत. जेव्हा हे या ठिकाणचा समस्या जी आहे जो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल त्यावेळी टँकर भरली जातील. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर आपल्यासोबत एक बंधू आहेत, आपण त्यांना विचारूयात. दादा, तुमचं काय नाव आहे आणि गाडी कधीपासून उभा आहे तुमची, तर टँकर कधीपासून उभा आहे? माझं नाव उद्धव दाभाडे नाव आहे. मी ड्रायव्हर आहे. इथं सकाळी आम्ही 7 ते 8 वाजेपर्यंत पाण्यासाठी कामासाठी येतो, परंतु अजून पाणी काय चालू झालेलं नाही. वरतूनच पाणीचा प्रॉब्लेम असल्यामुळं पाणी काय अद्याप अजून चालू झालेलं नाही. बरं दादा, तुमची गाडी किती वेळापासून उभी आहे? आमची पण सकाळपासून होती. बरं, पाणी मिळतंय? 11 वाजता चालू होतं, पण आज वरतून बंद असल्यामुळे पाणी भेटलेलं नाही. आपण या ठिकाणी पाहताय कुठेतरी पाण्याची मागणी वाढलेली आहे आणि अशामध्येच एक संकट निर्माण झालं, ते म्हणजे पाण्याचा अभाव जो आहे तो पाहायला मिळतो आहे. त्यामुळं जर पाणी विलंबाने मिळालं तर सर्वसामान्य जनतेला त्रास होईलच. मात्र टँकरची संख्या वाढलेली आहे, पाण्याची मागणी वाढलेली आहे आणि एवढंच काय तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये टँकरची संख्या शेकडून वाढू शकते असा देखील अंदाज व्यक्त केला जातो आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.